एक चोर होता, सतत चोरी करायचा. एके दिवशी एका राजाच्या सैनिकांनी त्या चोराला पकडलं, कारण लोकांच्या खूप तक्रारी होत्या. तो चोर ज्यावेळेस राजासमोर उभा राहिला त्यावेळेस राजाच्या लक्षात आलं की हा चोर अट्टल चोर आहे, याला शासन झालं पाहिजे. पण तो चोर मात्र गायवाया करू लागला की मला महाराज, माझी काय चूक आहे, मी याशिवाय दुसरं काय करू शकत नाही, परंतु इथून पुढे मात्र मी चोरी करणार नाही, आणि चोरी समजा मी केलीच तर मला थेट फाशी द्या. राजा खुश झाला, म्हणला ठीक आहे, जर चोर स्वतः म्हणतोय की मी चोरी करणार नाही, केली तर मला फाशी द्या. काही दिवसांनी परत चोरी झाली. राजाच्या लक्षात आलं की चोर कोण आहे. परत सैनिकांना आदेश दिला, चोर जिथं असेल तिथून त्याला पकडून आणलं, राजासमोर उभा केलं. चोर मात्र त्या ठिकाणी शान मध्ये उभा राहिला होता. चोर म्हणला, काय करणार महाराज, मला चोरी करण्याशिवाय पर्याय नाही, आणि हो मी आता पण चोरी केली. ते म्हणले, अरे तू तर मला लिहून दिलंय. तो म्हणला, काय लिहून दिलंय, माहितीये मला मी काय लिहून दिलंय ते. तर त्यात राजाला प्रश्न पडला. राजाने ते पाहिलं. राजा काही क्षण स्तब्ध राहिला, पण चोर शांत बसेल तो चोर कसला. राजाने थेट त्या चोराला विचारलं की तू तर मला सांगितलं होतं ना की जर चोरी केली तर फाशी त्या ठिकाणी मला द्या, आता तुला फाशी देता येणार आहे, तुला फाशी द्यावी लागेल. त्याच्यावर चोर म्हणला, मी काय लिहून दिलंय तुम्हाला, मी चोरी करणार, कॉमा, नाही केली तर मला फाशी द्या. याचा अर्थ काय तुम्हाला कळलं असेल. फक्त एका कॉमामध्ये कसं फसवलं त्याचं उत्तर काय तुम्हाला लक्षात आलं असेल. काय कळलं मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. ही अशी परिस्थिती आहे सध्याच्या सरकारची. लक्षात आलं ना. जय शिवराय.